श्री साईं बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिरडी की ओर से तारीख 1 मई 2024 को प्रातः 7:10 पे महाराष्ट्र दिवस एवं मजदूर दिवस के अवसर पर श्री साईं बाबा संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर द्वारा ध्वजारोहण कार्यक्रम हुआ। पश्चात श्री साईं बाबा संस्थान के 48 आदर्श कर्मचारियों को श्री साईं प्रतिमा शॉल और गुलाब फूल, श्री साईं बाबा संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर, उप मुख्य अधिकारी श्री तुकाराम हुलावले, अन्य मुख्य अतिथि के हाथों से सम्मान पत्र देके सम्मानित किया। इस अवसर पर मुख्य लेखा अधिकारी श्रीमती मंगला वराडे, प्रशासनिक अधिकारी श्री विठ्ठलराव बर्गे, श्री भिकण दाभाडे, श्री मधुकर जोशी संरक्षण अधिकारी श्री रोहिदास माली और सभी विभाग के प्रमुख कर्मचारी एवं शैक्षणिक संकुल के सभी विभागों के विभागाध्यक्ष कर्मचारी, शिक्षण स्टाफ एवं विद्यार्थी उपस्थित थे। कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित परिसरातील सर्व मान्यवर मंडळी, संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। अनेकांच्या त्यागातून आणि बलिदानातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे। महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे, त्या मोलाच्या योगदानामध्ये आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचं योगदान जे आहे, ज्या कष्टकऱ्यांनी महाराष्ट्रासाठी अपार मेहनत घेतली, त्यांचं योगदान सुद्धा मोठं आहे। साई भक्तांच्या वेगवेगळ्या साई भक्तांनी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीमधून साई संस्थांचं मोठं काम निर्माण झालेलं आहे। साईबाबा विश्वस्त व्यवस्था आणि आपण सर्व कर्मचारी, आपण आतापर्यंत जी अपार मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे आपण मोठं काम या ठिकाणी निर्माण करू शकलो आहे। संस्थांचं काम करत असताना आपल्या अनेक अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे या पुढील कालावधीमध्ये निश्चितपणे केला जाईल। संस्थांमध्ये काम करत असताना जो साई भक्त या ठिकाणी येतो, त्या साई भक्तांची जास्तीत जास्त सेवा, त्याला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील, त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला प्रयत्न केला पाहिजे, त्याचा विचार आपण केला पाहिजे। सोबतच जे आहे, बाबांचं एवढं मोठं काम या ठिकाणी तयार झालेलं आहे संस्थांच्या माध्यमातून, ते टिकवण्याचं आणि त्यामध्ये माझं योगदान जास्तीत जास्त कसं देता येईल यासाठीचा प्रयत्न जो आपण प्रत्येकाने केला पाहिजे। मागील वर्षभरामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं, त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी गुणगौरव होणार आहे, त्यांचा सन्मान होणार आहे। त्या सर्वांना मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। दुनिया को देने वाला जिस घर पे जाके झोली फैलाता था, वो घर कितना पावन होगा, पवित्र होगा। श्री साईं बाबा जब भिक्षा मांगा करते थे, उनमें से कुछ घर ऐसे थे वहां बाबा अक्सर जाया करते थे। वो घर किसके थे? आज वो घर की स्थिति में है। यह सभी अनसुनी कहानी यात्रा साईं धाम की इस कार्यक्रम में बहुत जल्द आपके सामने लेके आ रहे हैं। शिर्डी गॅझेटियर, श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दी पर्यंत संपूर्ण माहिती। ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घ असे चरित्रही नाही। बाबांच्या चमत्कार वगळून श्री साईबाबा शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला, दुर्लक्षित असलेला, विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे। श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनिशी, तारखेनिशी यात आलेली आहे। उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे। अभ्यासकांसाठी हा संदर्भ ग्रंथ ठरावा।
विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे. शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी 9922 44 43 08 या मोबाईलवरती संपर्क करावा. साई प्रवाह टीवी शिरडी चैनल के इस वीडियो को अगर आप सभी साई भक्त पसंद करते हैं तो श्री साई बाबा प्रचार और प्रसार हेतु इसे लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलिए. साई राम.